After selecting the Inward Register option, you can upload the information about the correspondence received by the society on the website. On the website, you can save the correspondence received by the society in PDF format. For this, you have to select the Add Inward Register option. After that, a new screen will open. In the first column, mention the name of the person who sent the letter to the society. In the second column, mention the subject of the letter. In the third column, mention the date of receipt of the letter. After that, upload the letter saved in PDF format. When the letter is uploaded properly, select the Save option, so that the letter received by the society will be uploaded on the website. Check the uploaded letter once. For this, you can use the View Inward option in the Manage column on the main screen. After that, you can edit it again using the Edit option or delete the saved letter using the Delete option next to it. इनवर्ड रजिस्टरचा ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला सोसायटीला प्राप्त झालेल्या पत्रव्यवहाराची माहिती वेबसाईटवर अपलोड करता येईल. वेबसाईटवर तुम्हाला PDF नमुन्यात संस्थेला प्राप्त पत्रव्यवहार जतन करून ठेवता येतील. त्यासाठी तुम्हाला ॲड इनवर्ड रजिस्टरचा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नवीन स्क्रीन ओपन होईल. त्यावरील पहिल्या कॉलममध्ये ज्या व्यक्तीने सोसायटीला पत्र पाठविले आहे, त्या व्यक्तीचे नाव नमूद करा. त्यानंतरच्या दुसऱ्या कॉलममध्ये पत्राचा विषय नमूद करा. त्यानंतरच्या तिसऱ्या कॉलममध्ये पत्र प्राप्त झाल्याची तारीख नमूद करा. त्यानंतर तुम्ही PDF नमुन्यात सेव्ह केलेले पत्र अपलोड करून घ्या. पत्र व्यवस्थित अपलोड झाले की सेव्हचा ऑप्शन निवडा. त्यामुळे सोसायटीला प्राप्त पत्र वेबसाईटवर अपलोड होईल. असे अपलोड केलेले पत्र एकदा तपासून घ्या. त्यासाठी तुम्हाला मेन स्क्रीनवरील मॅनेज या कॉलममधील व्ह्यू इनवर्डचा ऑप्शन वापरता येईल. त्यापुढे एडिटचा ऑप्शन वापरून तुम्हाला पुन्हा एडिट देखील करता येईल किंवा त्यापुढील डिलीटचा ऑप्शन वापरून सेव्ह केलेले पत्र डिलीट देखील करता येईल.